काम बीम निपटून मी आपला पोटोबा करत होतो. शेंगाची भाजी आणि पोळ्या होत्या. तेवढ्यात का आला ना दादाचा फोन. म्हणे मामा पोळ्यासाठी आपले कपडे घ्यायचे. एवढीच तर वाट पाहत होतो. मग का आपला जोडा ना आपली लंबरगिनी तयारच होती. मारला पायडल ना उडवली. उमरेटपर्यंत आपल्याला एकट्याला जायचं होतं. दद्या बस नाही नव्हता. तेवढ्यात का गजाभाऊ म्हटला. गजाभाऊ रस्त्यामध्ये म्हणलं मस्त गाडी चालवायची टिप्स देत होता. बातच गजाभाऊने आपल्याला टाटा केला. आता आपल्याला एकटाच जाणं होतं. एकटा जीव आणि सदाशिव. मी बिलकुल हवेसारखा उडत उमरेटात पोचलो. उमरेटात जन्माष्टमीची कळाआड गर्दी होती आणि पोळ्याचा बाजारही होता. मीनी साज घेऊन टाकला. ज्या कामासाठी आलो होतो ते काम तर बाकीच होतं. मग पोचलो कपड्याचा हब म्हणजे राम कलेक्शन. गरीबाच्या हक्काचा उमरेटातला एकमेव दुकान. दद्या आपली पुरी फौज घेऊन आला होता. दुकानात घुसताबरोबर पोट्ट्याची चांदीच झाली ना. इथं का पोळ्याचा आणि जन्माष्टमीचा ऑफर का म्हणते त्याला सेल सुरू होता. संकर्ण लोक आता दुकानदारच बनले होते. अरे हेच दोघं कपडे दाखवायला लागले होते. कधी खांद्यावर पॅन्ट तर कधी पायात मनीला. गावरानीपणा पुरी दाखवत होते. ज्याले कपडे घ्यायचे होते तो तर वेगळाच होता. बाकीचेच नवरते बनले होते. कपड्याच्या बायनानं वर्षामधल्यावर गेलो. कपडे पापू मले घामाला. पण लहान लहान केटवडाचा अजून बाजार नाही झाला. दद्या बिचारा विचारातच पडला. का घेऊ न का नाही. भयान झाल्यासारखं वाटे. एक वेळ पुन्हा पायऱ्या चढल्या. हां इथं भेटणार होते आपल्या दद्याचे कपडे. सैतानाच्या टोळीसोबत लई त्रास आला. बरं झालं बाबा याचा पॅन्ट सिलेक्ट झाला. कुठून तरी यायले नवरदेवाचे कपडे दिसले. मग का आले ना बाबा डोक्यावर लग्न कर लग्न कर. डपट दुपट करून यायला घेतलं समजून. आणि सेलच्या निमित्तानं याचे कपडे झाले उमजून. दद्याचं आता मस्तच जमलं. तुम्हालाही कम पैशात बमा आज करायचा आहे तर या राम कलेक्शन आणि घ्या आपले मनपसंत कपडे. आमच्यात असं झालं होतं का बंदर गेला लुटी आणि आणल्या 3 मोठी. मग का झाला बाजार आणि बल्लू जेलचे फरार. मारला पायडल आणि निघलो आपल्या गावाकडे. तर चला भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.